नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मार्बल केकची रेसिपी पाहणार आहोत. मार्बल केक म्हणजे 2 फ्लेवर एकत्रित आलेला केक म्हणजे आपण मार्बल केक म्हणू शकतो. हा केक आपण ओव्हनमध्ये न बनवता कढईमध्येच बनवलेला आहे आणि खूपच सॉफ्ट आणि खूपच स्पॉन्जी बनतो हा केक. त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी अर्ध वाटी दूध घेतलेलं आहे, जे आपलं रेग्युलर थंड झालेलं दूध असतं ते मी घेतलेलं आहे. आता त्याच वाटीने 1/4 कप म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा थोडं जास्त इथे आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडं फ्लेवरसाठी पोह्याच्या चमच्याने जर तुम्हाला माप घ्यायचा असेल तर अर्धा चमचा इथे आपल्याला व्हॅनिला किंवा जो तुमच्याकडे इसेन्स अवेलेबल असतो तो याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे. आता हे सर्व आपल्याला एकत्रित चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मैदा, पिठी साखर ॲड करायचा आहे. त्याच्यासाठी इथे मी चाळण आवर्जून वापरलेलं आहे. याच्यामध्ये मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. आता त्याच वाटीने इथे आपल्याला अर्ध वाटी साखर, पिठी साखर घालायचं आहे. अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायचा आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. अगदी थोडं चिमटभर मी चवीसाठी थोडं अगदी मीठ घातलेलं आहे. आता हे सर्व आपल्याला एकत्रित व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. याच्यामुळे काय होतं की मैद्यामधील गुठळी असेल किंवा आपण ज्यावेळी पिठी साखर बारीक करतो त्याच्यातील जे थोडे मोठे चुकून कण जरी राहिले असतील तर अशा चाळून घेतल्यामुळे ते एकसारखं होतं आणि गुठळी होत नाही आणि सर्व पीठ एकत्रित व्यवस्थितपणे मिक्स होतं. आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. आता हे सर्व गोष्टी आपल्याला एकत्रित व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी एका साईडनेच आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला हे पीठ थोडं घट्ट वाटत असेल तर तुम्ही दुधाचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात करू शकता. थोडं घट्ट वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडं दूध घालू शकता. आता हे माझं बॅटर केकचं अगदी व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने मिक्स करून झालेलं आहे. आता अशा पद्धतीने आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आता ह्या केक बॅटरला इथे मी 2 बाउलमध्ये डिवाइड केलेला आहे, कारण मार्बल केक म्हणजे 2 फ्लेवरचा केक असतो. आता एका बॅटरमध्ये इथे मी कोको पावडर वापरलेला आहे. हे कोको पावडर माझं थोडं डार्क असल्यामुळे इथे मी 2 ते 3 चमचे घातलेलं आहे. थोडं तुमचं कोको पावडर सॉफ्ट असेल तर एखाद दुसरं चमचा एक्स्ट्रा झाला तरीसुद्धा चालेल. कोको पावडरमुळे बॅटर आपलं थोडं घट्ट वाटतं, त्याच्यामुळे इथे मी 2 चमचा दूध घातलेला आहे आणि ह्याला आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चॉकलेट पावडर. हा केक आवर्जून लहान मुलांना तर खूपच आवडेल, त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. आता इथे माझं 2 फ्लेवरमध्ये डिवाइड करून झालेलं आहे. अशा प्रकारे मी स्क्वेअरमध्ये टीन घेतलेला आहे केकचा. तुम्ही कोणत्याही प्रकारचा वापरू शकता आणि त्याला मी इथे बटर पेपर वापरलेला आहे. बटर पेपर लावून घेतलेला आहे. तुम्ही तेलाने आणि पिठाने सुद्धा ग्रीस करून घेऊ शकता. आता अशा प्रकारे आपल्याला आधी चॉकलेट, मग त्याच्यानंतर बटरस्कॉच, त्याच्यानंतर थोडं चॉकलेटचं बॅटर, त्याच्यानंतर परत एकदा आपलं अशा पद्धतीने आपल्याला सर्व बॅटर याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. याच्यामुळे त्याची टेक्स्चर किंवा केक आपल्याला दिसायला खूपच छान पद्धतीने दिसतो. त्याच्यामुळे अशा पद्धतीने घातला तर लहान मुलांना दिसायला थोडे अट्रॅक्टिव्ह पण होईल आणि 2 फ्लेवरमध्ये आपला केकसुद्धा होईल. आणि खूपच टेस्टी आणि मस्त ही केकची रेसिपी आहे आणि अगदी परफेक्ट आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. आता इथे मी थोडा टूथपिकचा वापर करून
अशा प्रकारे थोडे वरच्या साईडने डिझाईन काढून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर याच्यावरती तुम्ही ड्रायफ्रूट्सचा पण वापर करू शकता. आता इथे मी कढईमध्ये स्टँड ठेवलेला आहे, स्टीलचा स्टँड ठेवलेला आहे आणि ह्याला मी 1 ते 2 मिनटासाठी आधीच प्रीहीट केलं होतं. तुम्हीसुद्धा प्रीहीट करून घ्या म्हणजे तुमचा केक चांगला फुलेल. आता आपल्याला हे केकचं टीन याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. साधारण एक 20 ते 25 मिनिट घड्याळ लावून अगदी परफेक्टपणे 20 ते 25 मिनिट तर लागेलच. आता 20 ते 25 मिनिटानंतर तुम्ही माझा केक बघू शकता की किती छान पद्धतीने आपला केक फुललेला आहे. खूपच मस्त असा फुललेला आहे. आता टूथपिकच्या मदतीने मी इथे केक बघितला. आता टूथपिकला व्यवस्थित टूथपिक निघलेलं होतं म्हणजे आपला केक झालेला आहे. आता केक माझा पूर्णपणे थंड झालेला आहे. तुम्हीसुद्धा तुमचा केक पूर्ण थंड करून घ्यायचा आहे. केक कटिंगला अजिबात गडबड करायचं नाही, नाहीतर त्याचे स्लायसेस चांगले पडत नाहीत. पूर्णपणे थंड झाल्यानंतर ह्याच्यावरती मी बटर पेपर काढून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने खूपच सॉफ्ट, खूपच स्पॉन्जी असा केक झालेला आहे आणि दिसायलासुद्धा त्याचं टेक्स्चर दिसायलासुद्धा खूपच सुंदर झालेलं आहे. ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की अजून तुम्हाला कोणते कोणते केक, कोणत्या फ्लेवरचे केक माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला आवडेल आणि तुम्ही सांगितलेला केक मी नक्कीच अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यामुळे तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा की अजून तुम्हाला कोणते कोणते केक अगदी सोप्या पद्धतीने बघायला आवडतील. आता तुम्ही बघू शकता प्रत्येक स्लाईसमध्ये प्रत्येक वेगवेगळी डिझाईन याच्यामध्ये आपली झालेली आहे आणि केक तर खूप टेस्टी झालेलाच आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि खूप स्पॉन्जीसुद्धा झालेला आहे. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने केकचं स्पॉन्जीपणा तुम्हाला दिसून येईल. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.